नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत हा आपल्या बेडवरती बसून काही डिझाईन्स बघत असतो. तेव्हा एक डिझाईन ह्या अद्वैतला खूप आवडते. तर अद्वैत बोलतो की काय सुंदर डिझाईन आहे ही. तेवढ्यामध्ये आता ही कला या अद्वैतकडे बघत राहते. कला उठते आणि अद्वैत जवळ येते आणि ती डिझाईन बघू लागते. तर आता अद्वैत बोलतो की काय ग, मी डिझाईन बघतो ना, मग मध्ये मध्ये कशाला नाक खूप असते तू. त्यानंतर आता ही कला बोलते की मला तुझा फार वैताग आलाय. सारखं सारखं कशाला माझ्याशी वाद करतो रे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का. तुला ह्या डिझाईन मी दिल्यामुळे हे सर्व काही गोष्टी तुझ्याकडे आल्या आहेत, समजतं का तुला. तू स्वतःला एवढं काय शहाणा समजतो, असे पण ही कला या अद्वैतला बोलते. दुसरीकडे ही कला आता ह्या अद्वैतवर फारच चिडलेली असते. कला बोलते की मला सारखं गुन्हेगार गुन्हेगार करत जाऊ नकोस. मी काही चोरी केलेली नाहीये. मी फक्त चोरून डिझाईन काढलेले आहे. एखाद्या खऱ्या गुन्हेगाराला सुद्धा एवढं ऐकावं लागत नाही, एवढं मला तुझ्याकडून ऐकावं लागतं, असे पण आता ही कला या अद्वैतला बोलते. त्यावर अद्वैत या कलाकडे बघत राहतो. दुसरीकडे असं बघायला मिळतं की काजल ही आपल्या घरामध्ये जेवण करत असते. संगीता ही काजलला वाढत असते. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही काजल या संगीताला विचारते की बाबा कुठे गेले, तुला जेवायचं नाही का आई. त्यानंतर ही संगीता बोलते की अगं ते त्यांच्या मित्राकडे गेले. तर काजल बोलते की आई अगं चल ना माझ्याबरोबर, तू जेव ना प्लीज. त्यानंतर संगीता बोलते की नाही, आज काजू माझी तब्येत बरोबर नाहीये, त्यामुळे मला जेवायचा मूड नाहीच आहे, असे पण ही संगीता या काजूला सांगते. काजल ह्या संगीताला तरीही जेवण करण्यासाठी आग्रह करत असते. तेव्हा मात्र ही संगीता बोलते की नाही ग काजल, अगं मला थोडंसं मळमळल्यासारखं होतंय, त्यामुळे नाही जेवायचं मला, असे म्हणत संगीता तिथून उठून जाते. तर काजू ही आपल्या मनाशी बोलते की आई नेमकं का जेवत नाही, याचं कारण काहीतरी वेगळंच आहे वाटतं. त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की अद्वैत आणि कला हे दोघे एकमेकांवर खूपच चिडलेले असतात. आता हा अद्वैत या कलाला बोलतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीस का ग, नाहीतर मी आईलाच बोलावेल. त्यानंतर ही कला बोलते की तू काही इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकतो का, अरे लहान मुलासारखं काय वागतोस असा, असे पण आता ही कला या अद्वैतला बोलते. तर अद्वैत आता आपल्या हातामधील एक डिझाईन्स या कलाला दाखवतो आणि बोलतो की काय ग, तुला काही वाटलं की ह्या चांगल्या डिझाईन्स फक्त तुलाच काढता येतात का, बघ ही किती सुंदर डिझाईन आहे ती, असे पण आता ही डिझाईन दाखवत अद्वैत या कलाला बोलतो. अद्वैत या कलाला बोलतो की अजूनपर्यंत असं एकही डिझाईन अजून मार्केटमध्ये आलेलं नाहीये. बघितलंस ना किती सुंदर डिझाईन आहे हे. तू एक काम कर, डिझाईन बघितली ना, आता मग तुझ्या जागेवर झोपायला तू जा, असे पण अद्वैत या कलाला बोलतो. तर कला लगेच ह्या अद्वैतच्या बेडवरून उठते आणि इकडे आपल्या जागेवर झोपण्यासाठी येते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की संगीता ही आपल्या रूममध्ये झोपलेली असते. संगीताबाईला काही झोप लागत नसते. तेवढ्यामध्ये तिथे काजू येते. तर आता संगीता काजूला बोलते की काय ग काजल, काय झालं. त्यावर काजू बोलते की आई अगं माझं पोटच भरलं नाही, थोडंसं रिकामं आहे, असे पण ही काजू या आपल्या आईला सांगते. त्यावर काजू ही आपल्या आईचा हात धरते आणि संगीताबाईला घेऊन इकडे किचनमध्ये येऊन खुर्चीवर आणून बसवते. त्यानंतर काजू बोलते की आई थांबतो आता. पुढे असं बघायला मिळतं की आता काजू बोलते की आई तू आणि मी आपण दोघी मिळून जेवण करूयात, असे पण ही काजू आपल्या आईला बोलते. त्यानंतर ही काजू या आपल्या आईला बोलते की आई मला माहीत आहे घरातली सर्व जेवण संपलंय म्हणून तू उपाशी राहिली आहे. मला सर्व काही समजलेलं आहे, आता बाकी काही माहीत नाही, चल पटापट जेवण करून घे, असे म्हणत ही काजू आपल्या आईला स्वतःच्या हाताने जेवण भरवते. त्यानंतर आता ही काजू या आपल्या आईला बोलते की आई आपण एक डील करूया, एक घास मी तुला भरवेल, एक घास तू मला भरव, आपण दोघी मिळून असं जेवण करूया. आणि तेव्हा आता ही संगीता हो असं बोलते. त्यानंतर काजू बोलते की आई तू अशी उपाशी राहिली ते मला नाही आवडलं, अगं तुम्हाला सांगायचं ना, आपण कॅफेमधून उधारी करून पैसे आणले असते. त्यानंतर संगीता बोलते की अगं काय बोलतेस तू हे, एकतर तुझ्या हॉटेलमध्ये तुला पगार थोडा आणि त्यामध्ये उधारी मागायची, आणि त्या हॉटेलमध्ये नियम पण खूप आहेत, काय करायचं असं, असे पण आता ही संगीता या काजूला बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सरोज मॅडम घरातील सर्वांसमोर ह्या अद्वैतचं खूप कौतुक करत असते. ही सरोज मॅडम बोलते की खरोखर आपल्याला ह्या अद्वैतमुळेच आपली ह्या मार्केटमध्ये खूप काही ओळख निर्माण झालेली आहे आणि हे सर्व अद्वैतमुळे घडतंय, असे पण ही सरोज मॅडम आबा, रजनी मॅडम, रोहिणी मॅडम सर्वांना सांगत असते. तर कलासुद्धा तिथे उभी असते. आता अद्वैतसुद्धा सर्व काही आपल्या आईचं बोलणं ऐकत असतो. त्यानंतर आबा बोलतात की आमच्या वेळेस असं काही नव्हतं, आमच्या वेळेस फक्त देवाणघेवाण असायची आणि हा बिझनेस चालायचा, परंतु आता खूप ही किचकट कामे झालेली आहेत. मला माहीत आहे अद्वैत आपला खूप सर्व गोष्टी आता ह्या हँडल करतोय, असे पण आता सर्वांसमोर ह्या आबांनी सुद्धा अद्वैतचं खूप कौतुक केलेलं असतं. तर अद्वैत बोलतो की
आपल्या नक्कीच डिझाईन सर्व काही स्वामीनाथांना आवडतील असे पण अद्वैत बोलतो. तेवढ्यामध्ये आता स्वामीनाथ हे या अद्वैतच्या दरवाजात येतात आणि बोलतात की येऊ का आतमध्ये. तर आता अद्वैत उठतो आणि दरवाजामध्ये जाऊन या स्वामीनाथांच्या हातामध्ये हात देऊन त्यांना या आतमध्ये वेलकम तुमचं असं बोलतो. त्यानंतर आता स्वामीनाथ हे आतमध्ये येऊन बसतात. तेवढ्यामध्ये आता आबा ह्या कलाला पाणी आणण्यासाठी सांगतात. तेवढ्यामध्ये आता स्वामीनाथ बोलतात की खरोखर मला तुमच्या काही डिझाईनसुद्धा बघायच्या होत्या आणि घरी आल्यामुळे आबांची सुद्धा भेट होईल त्यामुळेच मी इथे आलो. तेवढ्यामध्ये आता कला ही या स्वामींसाठी चहा घेऊन येते. त्यानंतर आता इकडे स्वामीनाथ खूप खुश होतात आणि बोलतात की पावसाळ्यांचे दिवस चालू आहे, मला अशा दिवसात चहा कॉफी प्यायला खूप आवडतं. आज मराठमोळ्या पदार्थाचा बेत काय आहे मग चांदेकर मॅडम, असे पण आता सर्वांसमोर स्वामीनाथ या कलाला बोलतात. तर आता कला बोलते की अहो, आमच्याकडे आजोबांची अशी शिकवण आहे की अतिथी देवो भव. त्यामुळे आम्ही आमच्या घरी कुणी पाहुणे आले तर त्यांना देवाप्रमाणेच त्यांचं स्वागत करतो, असे पण कला या स्वामीनाथांना सांगते. आणि आज तुमच्या आवडीचे सर्व काही पदार्थ बनवले असल्याचे पण ही कला या स्वामीनाथांना सांगते. तेव्हा आता स्वामीनाथ बोलतात की बरं झालं, आज आता डीलही फायनल होणार आणि जेवणाचा बेत होणार. आज खूप 2 गोष्टी मोठ्या होणार, असे पण हे स्वामीनाथ या कलाला बोलतात. अद्वैत बोलतो की चला दाखवू का मी तुम्हाला सर्व डिझाईन्स. तर आता स्वामीनाथ हो असं बोलतात. आता मित्रांनो, अद्वैत ह्या स्वामीनाथांना सर्व लॅपटॉपवरती नवनवीन आलेल्या छान डिझाईन दाखवत असतात. तेव्हा मात्र आता स्वामीनाथ त्या सर्व काही डिझाईन बघू लागतात. परंतु आता स्वामीनाथ लगेच या अद्वैतला बोलतात की अद्वैत, तुझी डिझायनर बदलली आहे वाटतं, कारण ह्यामध्ये एकही डिझाईन तशी नाही आहे पहिली जशी तुझी डिझायनर होती. त्यानंतर स्वामीनाथ बोलतात की मला सांगा की ज्या युनिक डिझाईन तुम्ही मला दाखवल्यात ना त्या मला नको आहेत, मला पारंपरिक डिझाईन हव्या आहेत, असे पण हे स्वामीनाथ या अद्वैतला बोलतात. अद्वैत बोलतो की अहो, ह्या डिझाईन तर खूप सुंदर आहेत. तर स्वामीनाथ बोलतात की नाही नाही, आपल्याला ह्या ज्या काही तुम्ही डिझाईन दाखवल्या आहेत त्या मॉडर्न आहेत, आपल्याला पारंपरिक नवीन डिझाईन हव्या आहेत, ह्या नाहीत हव्या आपल्याला, असे पण आता हे स्वामीनाथ या अद्वैतला बोलतात. अद्वैत ह्या स्वामीनाथांना बोलतो की अहो, ह्या डिझाईन्स खूप काही छान आहेत, तुम्ही अजून पूर्ण डिझाईन्स बघितलेल्या नाही, ते तुम्ही एकदा पूर्ण डिझाईन्स बघा, त्या तुम्हाला नक्कीच आवडतील, असे पण हे अद्वैत आता ह्या स्वामीनाथांना बोलतात. त्यानंतर आता ही सरोज मॅडम बोलते की हॅलो मिस्टर स्वामीनाथन, अहो तुम्ही डिझाईन्स छान आहेत त्या बघून घ्या. अद्वैत जे बोलतो ते अगदी बरोबर बोलतो, खूप अशा अभ्यासपूर्ण त्या डिझाईन्स आहेत, तुम्ही एकदा बघा. तर आता स्वामीनाथ बोलतात की नाही नाही, ज्या डिझाईन्समध्ये कला आहे ती मला इथे दिसत नाहीच आहे. आता असे बोलल्यावर सर्वजण या स्वामीनाथांकडे बघतात. त्यानंतर स्वामीनाथ बोलतात की मी थोडंसं वेगळं बोललो का, तुम्ही माझ्याकडे सर्वजण का बघतात. मला तुम्हाला एक सांगायचं, हे बघा अद्वैत, तुमचा आणि माझा वेळ वाया जाऊ नये, फक्त एवढंच सांगायचं की ह्या डिझाईन्स या नवीन लॉन्चला साजेशा नाही ते, असे पण आता स्वामीनाथ या अद्वैतला बोलतात. तेव्हा कला मनातून खूप खुश होते. तेवढ्यामध्ये सरोज मॅडम या अद्वैतला बोलतात की अरे, आपली जी डिझायनर आहे ना तिचा तू एकदा कॉन्फरन्स कॉल लावून घे आणि तिच्याशी बोल की यांना स्वामीनाथांना जशा डिझाईन लागतात त्या तिला समजावून सांग, ती पण नक्कीच त्या डिझाईन काढून दाखवेल ना, असे पण आता ही सरोज मॅडम सर्वांसमोर बोलते. तेवढ्यात आता स्वामीनाथ बोलतात की नाही, मला तुम्हाला जे बोलायचं ते तुम्हाला समजलंच नाही आहे. स्वामीनाथ या सरोज मॅडमला बोलतात की मिसेस चांदेकर, तुम्ही डिझायनर बदलली ना. तर आता ही सरोज मॅडम हो असं बोलते. त्यानंतर स्वामीनाथ बोलतात की मला माहीत होतं हे नक्कीच, मला लगेच डिझाईन बघितलंच लक्षात आलं का ही डिझायनर बदलली, असे पण सर्वांसमोर स्वामीनाथ या अद्वैत सरोज मॅडमला बोलतात. त्यानंतर स्वामीनाथ बोलतात की आपली जी जुनी डिझायनर होती ना ती खूप देखणी होती, तिच्यामध्ये जो नाविन्यपणा होता ना ह्या डिझायनिंगमध्ये तसा नाविन्यपणा नाहीच आहे, असे पण आता स्वामीनाथ स्पष्टपणे सर्वांसमोर सांगतात. असं बघायला मिळतं की आता स्वामीनाथ डायरेक्टली बोलतात की हे बघा चांदेकर, तुमची जी जुनी डिझायनर आहे ती जर तुम्हाला पुन्हा डिझाईन देत असेल तरच मी तुमची चांदेकर ज्वेलर्सची कामे घेतो, नाहीतर मी दुसरीकडे डील करतो, असे पण डायरेक्ट स्पष्टपणे हे स्वामीनाथ या अद्वैतला बोलतात. आता हे ऐकून कला तर खूप खुश होते. कला बोलते की अति आगाऊ तर स्वतःला खूप शहाणं समजतो ना, आता ऐक मग. तेवढ्यामध्ये आता इकडे आबा बोलतात की हे बघा, आमच्या अद्वैतने आतापर्यंत खूप मोठाले निर्णय घेऊन हा बिझनेस सांभाळलेला आहे. दुसरीकडे स्वामीनाथ बोलतात की हे बघा, कसं आहे माहीत आहे का, मी फक्त उद्याचा दिवस देतो, अद्वैत नक्कीच विचार करून मला पुन्हा सांगेल. आता हे स्वामीनाथ या अद्वैत समोर बोलतात की मला उद्या तुझा निर्णय सांग, मी तुला 1 दिवस देतो. त्यानंतर आता स्वामीनाथ बोलतात की चला निघतो मी. तर आता आबा बोलतात की जेवून जाताय ना. तर आता स्वामीनाथ बोलतात की नाही, मी पुढच्या वेळेस नक्की जेवायला येईल. त्यानंतर आता इकडे ही कला बोलते की सर 2 मिनिट थांबा. तर आता कला लगेच एक डब्बा आणून या स्वामीनाथांच्या हातात देते आणि बोलते की याच्यामध्ये चटणी आणि पुरणपोळ्या दिल्यात. तर आता हे स्वामीनाथ खूप खुश होतात. इकडे आता ही कला या अद्वैतकडे बघत राहते.
आता उद्याच्या भागामध्ये आता ही कला रूममध्ये असते, तर अद्वैतसुद्धा रूममध्ये असतो. तेव्हा आता ही कला आपल्या मनाशी बोलते, की आता तर हा खूप नाटके करणार. स्पष्टपणे म्हणणार, की "चांदेकर तुम्ही त्या डिझाईन्स करता की काय?" आता हा अद्वैत काही ह्या कलाला बोलत नसतो. दुसऱ्या दिवशी आता हा अद्वैत या कलाला बोलतो, की "मग करतील का त्या डिझाईन तू?" तर मित्रांनो, आता ही कला या अद्वैतकडे बघत राहते. आता नेमका कला ह्या डिझाईन सर्व करणार का? आणि स्वामीनाथनना हा अद्वैत आपला निर्णय काय सांगणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.